ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे किंवा संजीवनत्वाचं आत्ता उदाहरण देणारं काही सजीव प्रमाण असं आहे? असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज समाधीला जात असताना त्यांनी एक शुष्क काष्ट आजान वृक्षाचं तिथे रोवलं, नंतर त्याला फुलोरा आला. आताचा जो संजीवन समाधी सोहळा आहे तो 729वा संजीवन समाधी सोहळा. म्हणजे ज्ञानोबराय महाराज समाधीस्थ आसनस्थ होऊन 729 वर्ष झाले. ज्ञानोबांचा एकदा स्पर्श झालेला आजान वृक्ष 729 वर्षानंतर आज देखील साधकांना आनंद देतो. संजीवन नाही? नक्कीच आहे ना. ज्ञानदेवांनी एकदाच काही क्षणापुरतं स्पर्श करावं आणि तो रेडा वेद बोलावा. आणि आमचा विश्वास आहे बरं का, कोणाच्याही पावतीची गरज नाही. म्हणजे ते केवढं कैवल्य असेल. आणि मला खरंच सांगा की जेव्हा आम्ही देहाच्या संदर्भात त्याची व्याख्या करतो, खरंच ते आम्हाला सोडून जाऊ शकतं.